नमस्कार, मी शेख पाशा, जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शालेय शिक्षक कर्मचारी मुख्यालय वास्तव न राहता खोटे प्रमाणपत्र सादर करून घरभाडे भत्ता घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठा शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्याचे जिल्हा अध्यक्ष आकाश पाटील यांनी या संदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये काही शिक्षक कर्मचारी आपल्या नियुक्तीच्या मुख्यालयी वास्तवात राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र देऊन घरभाडे भत्ता उचलला जात असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे। शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित नसल्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या प्रक्रियेवर होऊ शकतो, असा मुद्दाही या निवेदनातून मांडण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून आरोपामध्ये तथ्य आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई आणि नियमबाह्य पद्धतीने घेतला जाणारा घरभाडे भत्ता तात्काळ बंद करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आकाश पाटील यांनी शिक्षण मंत्र्याकडे केली आहे। आता या निवेदनाची शिक्षण विभागाकडून काय दखल घेतली जाते, संबंधित प्रकरणाची चौकशी होणार का आणि या आरोपावर प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। करणार आहोत आणि माग काही दिवसापूर्वी तुम्ही शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना निवेदन दिले, त्या संदर्भात तर काय मागण्या आहेत आणि कशासाठी तुम्ही निवेदन दिले त्यांना? हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभराचा आहे, जो की औसा तालुका असेल, जिल्हा आपला लातूर असेल, बरोबर, पूर्ण महाराष्ट्रभराचा विषय आहे की शालेय शिक्षक कर्मचारी जे आहेत ते मुख्यालयी न राहता आम्ही मुख्यालयी राहतो असे खोटे प्रतिज्ञापत्र देऊन घरभाडे उचलतात आणि ते घरभाडे ही काही साधेसुधे घरभाडे नसून एकेका शिक्षकांना किमान 7,000 ते 10,000 रुपये अशा मध्ये घरभाडे मिळतात। ही शासनाची फसवणूक आहे, बिलकुल तोतांड फसवणूक आहे। आपण शिक्षकाकडे एक आदर्श, बरोबर, पिढी घडवण्याचा एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतो, बरोबर, आणि हेच जर शिक्षक असा खोटारडेपणा करून क्षुल्लक काही आर्थिक कारणास्तव असा खोटेपणा करत असतील तर आपण एक आदर्श म्हणून कुणाकडे पाहायचं, हा माझा सर्वप्रथम प्रश्न आहे। बरोबर, आणि यासाठी मी माननीय तुमचे गट शिक्षण अधिकारी असतील औसा, यांनाही मी पाठीमागे निवेदन दिलं होतं की बाबा साहेब, या ठिकाणी मी पूर्ण शहानिशा करून पूर्ण तालुकाभर फिरून मी प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहिलेलं आहे की तुमचे शिक्षक मुख्यालयी हे राहत नाही आणि घरभाडे उचलतात, तरी तुम्ही त्यांना मेहरबान होऊन घरभाडे का अदा करता, त्यासाठी मी हे त्यांना निवेदनही दिलेलं आहे। मग शिक्षण विभागाने काय ह्याची दखल घेतली नाही का आणि त्यांनी काय कारवाई केली नाही का ह्याच्यावर? सर्वच सगळे मिळून आहेत। यासाठी मी शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। दादाजी भुसे यांनी मला आश्वस्त केलेलं आहे, त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करून इतके दिवस जे खोटे त्यांनी घरभाडे उचललेले आहेत याची आपण सर्वस्व वसुली करून शासनास योग्य असा न्याय मिळवून देऊ, असं त्यांनी मला आश्वस्त केल्यानंतर मी त्या ठिकाणाहून आलेलो आहे। आता किती दिवस झालं तुम्ही हे पाठपुरावा करू? मी याच्या पाठीमागे 6 महिने झाले, पूर्ण त्यांची कागदपत्र गोळा करण्यात माझे 6 महिने गेले। तर तुम्हाला विश्वास आहे का की शिक्षण मंत्री ह्याच्यावर न्याय देईल आणि शिक्षण गट विकास अधिकारी जे ह्याच्यावर न्याय देईल म्हणून विश्वास आहे का तुम्हाला? नक्कीच। आता त्यांना शासनाने किंवा आपण एक विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी बसवलेलं आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि मी लवकरच माननीय सीओ साहेब यांचीही भेट घेऊन त्यांनाही हे सर्व प्रकरण मी त्यांच्या कानावर घालणार आहे व त्यांना कारवाई करण्यास त्या ठिकाणी मी कळवणार आहे। मी पूर्ण माहिती बोलत, आता ही जी तुम्ही माहिती दिलेली आहेत आणि ही जी तुम्ही पत्र शिक्षण मंत्र्याला पत्र दिलेले आहेत, हे असं कुठे कुठे घडतंय?
हे पूर्ण आपला म्हणजे औसा फक्त तालुक्याची औसा माहिती- शहर आहे का तालुका आहे पूर्ण का जिल्हा तालुका आहे का पूर्ण? पूर्ण आपला औसा तालुक्याची औसा. माहिती घेतलेली आहे, पण हा महाराष्ट्रभराचा गोंधळ आहे. नाही, आपण सध्या आपण औषाबद्दल बोलू आणि औसा शहरातील तालुक्याबद्दल बोलू आपण हा. बरोबर. तालुक्यामध्ये असे किती शिक्षक आहेत की जे असं करतात? 99% शिक्षक हे शहराच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. येताना ते एका गाडीने 2-3 शाळेचे शिक्षक येत असतात, त्यामुळं त्यांना वेळेवर शाळेच्या वेळेत सुद्धा येणं कठीण आहे. त्यामुळं अधिकारी वर्गाला माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी शाळेच्या वेळेत शाळेत तुम्ही ज्या वेळेला तुम्ही पाहाल तर तुमचा एकही शिक्षक शाळेच्या वेळेत शाळेत हजर राहिलेला तुम्हाला दिसणार नाही. ती त्यांचं वैयक्तिक आहे, ती कसं यायचे, 2-3 जण यायचे काय एक ठिकाणी यायचे का वेगळे वेगळे यायचे? परंतु हे जे तुम्ही सांगलो, हे जे आरोप करू लागलो तुम्ही की घर भाड्यासाठी असं घर भाडे उचलतात, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि औसा तालुक्यात असे किती तुम्हाला आढळले? सर मान्य आहे, तुम्ही आता म्हणालात की त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, कसं यायचं काय यायचं, बरोबर आहे का? पण यायचा मुळात हा प्रश्नच नाही. आपला मूळ प्रश्न काय, तर त्यांनी मुख्यालयी राहावं, आणि ते म्हणतात की आम्ही मुख्यालयी राहतो. मग मुख्यालयी राहत असतील तर मग ते 2-3 शाळेची मिळून यायचं कारण काय? म्हणजे ती मुख्यालय राहत नाही? बिलकुल नाही. परगावी राहून ती ट्रॅव्हलिंग करून ट्रान्सपोर्ट म्हणजे गाडी येऊन ती शाळेमध्ये येतात, बिलकुल, म्हणून त्यांना उशीर होत आहे, बिलकुल, असं तुमचा आरोप आहे. Yes. आणि तुम्ही आता मुख्यालय राहावं म्हणून सांगतो, तर ह्याच्यावर गट शिक्षण अधिकाऱ्याने आणि मंत्री महोदयांनी काय सांगितलं तुम्ही? नाही, गट शिक्षण अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी मुख्यालयी राहणं बंधनकारक आहे. 3 किलोमीटरच्या आत त्यांनी राहणं बंधनकारक आहे, पण त्या ठिकाणी कोणीही राहत नाहीत. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात थोडस 15 शिक्षक शाळेंना शिक्षक कमी होते, त्या ठिकाणी त्यांच्या मागे त्या दिवशी ते काम होतं, तर ते काम झाल्याबरोबर मी या कामाच्या पाठीमागे लागतो असं मला आश्वासन दिलेलं आहे. पण जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास आणि जिल्हा परिषद शाळेची जी विद्यार्थी गळती झालेली आहे त्याला बहुतांश किंवा काही प्रमाणात का होईना शिक्षक जबाबदार आहेत, असा माझं स्पष्ट मत आहे. मग आता तुम्हाला यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही मुख्यालयी राहा आणि शाळेची गुणवत्ता वाढवा, शाळेच्या गावातील लोकांचा, पालकांचा विश्वास कमवा, आणि जे तुम्ही एक विश्वासू किंवा एक आदर्श म्हणून तुमच्याकडे शिक्षक म्हणून पाहिलं जातं, तर तुम्ही थोड्या आर्थिक व्यवहारासाठी अशा खोटांत प्रमाणपत्र देऊन, असे खोटे प्रमाणपत्र देऊन आपण त्या ठिकाणी मुख्यालयी राहतो असं सांगणं हे साफ चुकीचं आहे, असं माझं मत. हे होते मराठा शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष आकाश पाटील सर. आता बघू ह्याच्यावर प्रशासन आणि शिक्षण विभाग काय कारवाई करताय. असेच ताज्या घडामोडी बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आमच्या या जनएकता आवाजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.